चंद्रपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित महिला सन्मान कार्यक्रमानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुषमा अंधारे म्हणाल्या की हा केवळ साधा राजीनामा नसून संपूर्ण प्रकरण दडपण्याचा एक पद्धतशीर प्रयत्न असल्याचा संशय आहे. त्यांनी थेट मागणी केली आहे की रुपाली चाकणकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे. इतक्यावरच न थांबता या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी संबंधित व्यक्तींची नार्को टेस्ट करण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. जर योग्य तपास झाला नाही तर अनेक महत्त्वाच्या बाबी दडपल्या जातील असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. अंधारे यांनी सूचक वक्तव्य करत सांगितले की या प्रकरणात अनेक मोठ्या राजकीय आणि प्रशासकीय व्यक्तींची नावे गुंतलेली असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही असा पवित्रा घेत त्यांनी आगामी काळात या मुद्द्यांवर तीव्र लढा देण्याचे संकेत दिलेत. कॅप्टन खरातचा प्रकरणी जो 2 दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झाला, मुळात तो राजीनामा नाहीच आहे, कारण राजीनामा मनाने दिला जातो. जेव्हा सगळ्यांनी सांगावं लागलं की आता निघा, तुमची गरज नाहीये, तेव्हा त्यांनी पदावरून पायउतार झालेले आहेत. परंतु निव्वळ राजीनामा एवढं पुरेसं नाही. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे आणि महत्त्वाचं त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय अजून बरेचसे खुलासे होऊ शकणारे नाहीत आणि त्यामुळे त्या गुन्हेगार कशा ठरू शकतात आणि त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल होऊ शकतो या संबंधातल्या अनेक गोष्टी पुढच्या 2 दिवसानंतर मी स्वतः आणते. याच्यात कदाचित खूप साऱ्या लोकांची नावं येण्याची शक्यता आहे. कदाचित जे राजकारणातले असतील, जे प्रशासनातले असतील किंवा अजून काही इतर क्षेत्रातली असतील, ते कुणीही असो, मात्र महाराष्ट्रातल्या लेकीबाळींच्या इब्रतीशी खेळायचा जर कुणी प्रयत्न करत असेल तर त्याची गय अजिबात होता कामा नये, याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर.